म्हणून हसा, मरा. मग मला सांगा, हे दोघ जण इतके वाईट आहेत. एक काम आणि क्रोध, तिसरा आहे लोभ. लोभ. मग भांडणाचं मूळ काय? लोभ. बहीण भावाचं भांडण का झालं? इस्टेट. नवरा बायकोचं जमत का नाही? इस्टेट. भावा भावाचं जमत का नाही? लोभ. माणसाच्या भांडणाचं मूळच काय आहे? लोभ. आणि लोभ माणसाला संपवल्याशिवाय राहत नाही. एखादा अधिकारी एखाद्या साहेब माणसाला 2-4 वेळा ऑफिसात सहीसाठी का बोलवतो? हा, करेक्ट. उद्या शनिवार आहे, सुट्टी आहे. उद्या गुरुवार आहे, सुट्टी आहे. परत शनिवार दुसरा आहे, रविवारी सुट्टी आहे. सोमवारी साहेबाचा दौरा आहे. मंगळवारी इंटरनल काम आहे. बुधवारी मोठा साहेब येणार आहे. मग बुंगवतो का? याचं उत्तर आहे, आता पटापटा बोला, काय? लोभ. सगळ्या माणसांना 3च रोग झालेत. 1, मला पैसा पाहिजे. 2, मला लोकांनी मानलं पाहिजे. आणि 3, मला भोग पाहिजे. हे कॅन्सर बिन्सर किरकोळ रोग आहेत. आणि कॅन्सर बिन्सर का व्हायला लागला? आता तुमच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलंय का कमी झालंय? पटापटा बोला, वाढलं का कमी झालं? का? घरचं खायचंच नाही ना. घरी खायचं नाही. तुम्ही रोडचं खाणं बंद करा, कॅन्सर होणार नाही. याचं तुमचं काय मत आहे? पण आम्हाला वेळ नाही ना. आम्हाला वेळ कुठे? आम्ही स्वयंपाकच करत नाही. आम्ही पार्सल आणतो. इतकी दरिद्री माणसं आहेत आम्ही. आम्ही दोघंच असल्यामुळे ना 6 चपात्या आणि 1 लाल बाटली आणतो सॉस. ते सॉस काय काय ते? आणि ते चपातीला चोळायचं आणि त्याचा रोल करायचा, रोल. आणि टी व्ही पुढं काय दरिद्री माणसं. बरं, 1 रोल एकानंच खावा ना. एका रोलला 2 जण. ते तिकडून खाते हे इकडून खाते. त्याचं संपत आलं, हिनं जीवच बाहेर काढून टाकली. खायला कुठे? माना नाही तर नका मानू. बाहेरचं खाणं बंद केलं तर कॅन्सर होणार नाही. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? खायलाच कुठे तुम्हाला? आता हे तुम्ही सगळे मुंबईवाले ना, तुमचे फक्त कपडे भारी आहेत, दागिने भर, तुम्हाला खायला नाही. खायला कुठं काय? कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला? बोटवर कर, मी सत्कार करतो तुझा. 5 किलो. तुला खोबरं कळतं का? खोबरं खायला कुठे? खायला काय? इडली, ठोस, ढोस, बर्गर, सर्गर, वर्गर, पिझ्झा, नूडल, मॅगी, कच्ची दाबेली. मग पक्की कुठं आहे? आणि पाणीपुरी. खायलाच नाही आहे लोकांना. फक्त कडक कपडे घालायचे, भारीतले ब्रँड प्यायचे, शर्टिंग बिर्टिंग करायची, स्वतःला शहाणं समजायचं. खायलाच नाही. मॅगी खातो तू? नाही खात जाय. तू कितीला आहे? तू सेमी का मराठी? इंग्लिश मीडियम नाही का? मिल्क इज ए सॉलिड, लिक्विड और गॅस? लिक्विड, करेक्ट. स्टोन, सॉलिड. कार्बन, सॉलिड. कार्बन सॉलिड. हायड्रोजन. मग कार्बन व्हाय नॉट गॅस? तू कितीला रे? त्याला काय माहिती की तुला? तू गुरुजीला विचारावं लागेल याचं नाव कोणत्या वर्गात. कितीला आहे तू? 7वी. शिमी का मराठी? शिमी. बापाच्या बायको टिंब म्हणतात. तू विचार मला, बाप कुणाला म्हणतात? बापाच्या बायकोला काय म्हणतात? पत्नी. पत्नी. ही स्थिती आहे. बोललं का इंदुरीकरांनी खिल्ली उडवली. त्याचा गेम.
ह्या जगात जो खरा बोलल ना महाराज तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे. खरं बोलायचंच नाही. नाही तर हे चित्र आहे की नाही बा. इंग्लिश मिडियमला तू सेमीला आहे ना. पर सेमीला आहे तू. वॉटर इज ए सॉलिड लिक्विड ऑर गॅस. त्याला काय काही घेणार नाही. तू कितीला आहे का सेमी का मराठी. इंग्लिश मीडियम का. वॉटर इज ए सॉलिड लिक्विड और गैस. करेक्ट. वुड इज ए सॉलिड. करेक्ट. कार्बन इज ए सॉलिड अँड कार्बन डायऑक्साइड इज ए गॅस. स्थिती वाईट आहे. फक्त बोलायचं नाही. कोणी बोलला तो मेला. तू कितीला रे. 10वी झाली. आता परीक्षा दिली 10वीची. सेमीला होता का मराठीला. सेमी चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. इन फर्स्ट चॅप्टर one scientist had 3 rules. What is the name of that scientist? No, Newton in 9th standard and Kepler at 10th standard. Kepler first law, Kepler second law and Kepler third law. Correct. Means chapter number 4. In chapter number 4, paper number 1, chapter number 4, paper number 1, one diagram is as follows. What is the name of that figure? 4थ्या प्रकरणामध्ये एक अशी आकृती आहे. तिचं नाव काय. राईट हँड रूल अँड लेफ्ट हँड रूल. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट. काय कोण सांग. फ्लेमिंग राईट हँड रूल अँड फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. मग तू सांग सेमीला तू. Energy neither created nor been stored, but it converted into one form to another form. It is called. काय उपयोग नाही. क्लास आहे तुला क्लास. हां क्लासला जात जा. क्लास कसे 3 पाहिजेत रोज. अरे इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. करेक्ट. इतकी वाईट स्थिती आहे. झाड वांज आहे. त्याला मुळे अज्ञान आहे. अज्ञान मुळेला 4 कोंब आहेत. 4 कोंबाला मी तू तुझं माझं आणि त्याच्यात ते खोडं फांद्या सुरू झाल्यात. पहिली काम, दुसरी क्रोध, तिसरी लोभ. आलं इथपर्यंत. 4थी फांदे मत 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 मत. आणि आज सगळ्या लोकांच्या अंगात काय घुसलाय. मत मत मरा मत. किती झाले 4. आता नावच सांगतो एवढ्यांची हेवी. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. किती झाले 6. आता किती राहिल्या 6 फांद्या राहिला. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा आणि तितिक्षा. 6. मग आता एक फायनल वाक्य म्हणजे पहिला मुद्दा संपला माझा त्या अभंगातला. अज्ञानाची मुळी तोडा. हे माझं आहे तोडून टाका. हे मी केलं तोडून टाका. हे माझ्यामुळं झालंय तोडून टाका. अज्ञानाची मुळी तोडा. अहंकाराचं खोड कापा. अज्ञानाची मुळी तोडा. अहंकाराचं खोड कापा. आणि दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या. दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या. तिला गुरुकृपेची धार लावा आणि वैराग्याचा दांडा बसवा. 12 फांद्या तोडाल तुम्ही देव व्हाल. परत ऐका. घुसलंच कुठं डोक्यात. अज्ञानाची मुळी तोडा. मी सर्व्हिसला आहे असू दे. रिटायर झाल्यावर 8 दिवसानं ऑफिसला जाऊन बघ तुझी किंमत काय. ते शिपाई सुद्धा तुला रामराम घालीत नाही जे तुला पार्सल आणून देत होतं घरी. लोकांचा फायदा झाल्यावर लोकांना तुमचं काही घेणं नाही. आता समजा माझं शरीर अजून मजबूत थोडं बरं आहे. म्हणजे आता लागलं आहे धक्क्याला पण बरं आहे. 3 हाणतं आहे अजून. म्हणून तुम्ही माझी तारीख घेता. उद्या 2-4 दात पडले तुम्हाला काही घेणं नाही. तुम्ही डायरेक्ट म्हणाल हवा जायला लागली ते उरफाटं बोलायला लागलं संपला विषय. पावसाळा संपला का खेकडं निघत नाहीत. भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम बंबात आहे. लोकांकडं तुम्हाला फक्त यूज अँड थ्रू वापर आहे.
लोकांना काय घेणं, अहो घरच्यांना आपलं घेणं नाही. काही माणसं म्हणतात अहो मुक्कामाला थांबा ना, आमरस करतो. नाही हो, गेलं पाहिजे, गेलं पाहिजे हो. घरचे वाट पाहत. एक वाक्य सांगा, तुम्ही 8 दिवस लोकांना दिसू नका, लोक डायरेक्ट विसरतात. तुम्ही वाटलं तर प्रयोग करून पहा. पप्प्याची आई बी एक 8 दिवस तू जाऊन पाय, त्याला काय वाटत नाही. हे तुला वाटतंय मी नसले होते काय करीत, काय करीत नाही. तू वाटलं तर आता घरी कीर्तन संपलं ना, जा आणि लगेच तुझ्या बापाच्या घरी 15 दिवस जाय, फोन बंद ठेव, तो मरणार नाही 15 दिवसात. काय अडत नाही. रामकृष्ण आले गेले तेने जग का ओसची पडले, जन पळभर म्हणतील हाय हाय. जगाला तुमचं काय घेणं आहे. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्याला जग मानतं. चुकीचं आहे ते. लोकांना घेणं हे प्रेम बीम हे सगळ्या लबाड आहेत. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. चक्रम आहे तू, चक्रम. तुझा मेंदू चेक कर. ते प्रेम करीत नाही, ती फक्त तुला तुझं ATM मोकळं करते. प्रेम हा तिचा विषयच नाही. फलकट तो संसार येते सारा भगवंत, येते सारा भगवंत, येते सारा भगवंत. फलकट तो संसार येते सारा भगवंत, भगवंत येते सारा भगवंत, भगवंत. अज्ञान नावाची मुळी तोडा, अहंकार नावाचं खोड कापा. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकार नावाचं खोड कापा. दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्णाची कुऱ्हाड घ्या आणि 12 फांद्या तोडा. तुम्ही देव व्हाल. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? फायनल. महात्मा विचारे साहेबांच्या कार्यक्रमात 2024ला नवरात्राच्या देवीच्या उत्सवात मी तुम्हाला 7 वाक्य सांग. आता त्यांचा हा कार्यक्रम 100 वर्ष चालणार महाराज. त्यांच्यावर देवीची पूर्ण कृपा आहे. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. का? तो माणूस हे काम करताना मोकळ्या मनाने करतो. देवीची सेवा दरवर्षी करतात, पण कशी आहे, वरवर नाही आहे, मनापासून. मनापासून वारकऱ्याचा सत्कार मनापासून. आणि माझ्या माहितीनुसार एवढाच माणूस वारकऱ्याचा सत्कार करतोय. नाही तर कोण वारकऱ्या लोकांना वारकऱ्यांच्या बाबतीत एकच डोक्यात आहे, त्यांना कळत नाही. आम्हाला तुम्ही सगळी ईडी समजतात. माळकरी आहे का? पागल हो. पण त्यांचा सत्कार साहेब करतात, हे विशेष. त्याला नाविन्य आहे. आणि ह्या देवीच्या नवरात्र उत्सवाला दरवर्षी वेगळं काहीतरी नाविन्य आहे. आणि कार्यक्रमात नाविन्य असायलाच. तसं मग आमच्या कीर्तनात सुद्धा दरवर्षी विषय आहे का नाविन्य आहे. म्हणून तर तुम्ही ऐकायला येता. मी गेल्या वर्षाचं सांगितलं, तुम्ही का याल? त्याच्यात काय आहे? नाविन्य. मग ह्या कार्यक्रमाला तुम्हाला मी 7 वाक्य सांगणार आहे. सांगू का पुढे जाऊ? 1. अंगातली ताकद जपून वापरा. शरीर थकलं की जग संपलं. या वाक्यावर तुमचं काय मत आहे? हे आहे ना, तवर हे संपलं ना, संपलं. आपले डोळे गेले टी व्ही चालू झाला. काय आग लावायची त्या टी व्हीला? तुम्ही जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत जीवनातला आनंद लुटून घ्या. तुमचं काय मत आहे? आणि पुन्हा येणे बिणे काय नाही, हे सगळ्या गप्पा आहे. कोणाला वेळ नाही, कोणी आलाही नाही. मला तर अजून कोणी भेटलं नाही वरून आलेलं. भाऊ बरं चाललंय आणि आता जायचं आहे का? मी 2-4 दिवसासाठी आलोय बा खाली, काय चाललंय पाहायला. काय नाही, एकदा संपला विषय. आपण मेलो, जग संपलं. काय घेणं नाही. महाराज वारकरी संप्रदाय बाबा महाराज सातारकरांनी श्रीमंत केला. संप्रदायाची उंचीच मुळात कोणी वाढवली? सातारकर महाराजांनी उंची वाढवली. पण लोक 1.5 महिन्यात विसरले. आता समजा मी गेलो, आज जाणार नाही, आज 2-3 दिवसात तुम्ही विसरले. लोकांना काहीच घेणं नाही. शरीर चांगलं ठेवा, सगळं मिळेल. याच्यावर तुमचं काय मत आहे? याला रोग नाही झाला पाहिजे. हे कॅन्सर विन्सर तर बाहेरचं खाल्लं नव्हतं. आता अटॅक. आता बऱ्याच लोकांना काय आहे? अटॅक. हां, मीठ खा.
गोळ्या खा. कशाला गोळ्या खा? अटॅक कळतो का तुम्हाला काय? सांगून टाकू का? सांगू का राहून देऊ? सांगू. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. सगळे एज्युकेटेड लोक नीट ऐका, डॉक्टर बिक्टर कोणी असले तर. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, हा मानसिक तणाव आहे. या वाक्यावर तुमचं काय मत आहे? आणि अटॅक काय येतो? मुलगी बरोबर नाही, मुलगा बरोबर नाही. महिलांना अटॅक येण्याचं कारण काय? सून माझं ऐकत नाही. अगं तुझा आणि तुझ्या सुनाचा संबंध काय? तू कोण शहाणी लागून गेली तुझं ऐकायला? तुला कळतं का काही? कळतं का? महिला मंडळ मला एक सांगा, तुमच्या सुनाचा तुमचा संबंध काय? ती तुझ्या पोराची बायको आहे. तुझा काय संबंध आहे? तिनं पोरगा विकत घेतलाय. तो त्याला 2 बनियन दिले, 2 अंडरपॅन्ट दिल्या लग्नात, बसत्यात टॉवेल दिला. त्याला नव्हतं ना काही, भीक लागली होती. बुट दिले, बुट 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 काय अपेक्षा? एक वाक्य सांगा, आपलं कोणी ऐकावं ही आपण अपेक्षाच करू नये. मग ज्याचा त्याचा कलर. आता माझ्या समजा मुलगा मला आहे, माझ्या मुलाचा आणि माझा काय संबंध? काय संबंध? त्याचं प्रारब्ध वेगळं, त्याचं संचित वेगळं, त्याचा भांग वेगळा, त्याचं राहणं वेगळं, त्याचं कर्म वेगळं, त्याच्या कर्माची फळंही. मग आपण त्याच्या नशिबाशी घासायचं कशाला? त्याचं तो ठरेल. याडं व्हायचं का शहाणं व्हायचं? फक्त चांगले संस्कार करणं आपलं काम. का आपण त्याच्यावर दबा आणायचा? तू मेडिकलला जाय कशाला? येडा व्हायला? अरे त्याला 42% मार्क पडले, तू कशाला घालतो त्याला शाळेत? ते आर्टला घालून टाक आणि ते मोकळं सोडून गावात. आणि 25% पालकांनी आहे ना जबरदस्तीनं पोरं ईड केलीत. माझी इच्छा आहे तो डॉक्टर व्हा. कशाला? कशाला व्हा डॉक्टर? त्याला कॅपॅसिटी आहे का? त्याला खिडकीतून भूगोलाचं गाड दिलं तर त्याला भूमितीच्या पेपरात लिहिलं. तुम्ही पोरांना कधी बळजबरी करू नका. ज्याचं त्याचं प्रारब्ध वेगळं आहे, आणि ज्याचं त्याचं प्रारब्ध कधी बदलेल सांगता येत. मग तुम्ही आग्रह करायचं काय काम आहे? तू डॉक्टरच हो, तू इंजिनियरच हो. तो येडा होऊ शकतो. तू कशाला डोकं? माझं पोरगं कीर्तनकार व्हावा हा बावळाट अपेक्षा मी का धरावी? माझे जेवढे हाल झाले 30 वर्षात, तर त्याला कशाला ह्याला फड्यात उतरायचं? भाऊ तू येऊच नको इकडं. समाजामध्ये खरं बोलणाऱ्याला लई त्रास आहे. फक्त तो प्रगट करीत नाही, नाही तर त्याला त्रास आहे. पण ते सांगा कोणाला? कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही, आणि ती म्हणती हे मला पोषण देते. आता काय बोलायचं? पोषण देऊ दे, पण तू लावी ती कुठं हा प्रश्न आहे ना. काय चाललंय महाराज? आंधळ दळीत आहे, कुत्रं पीठ खात आहे. फेर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते, मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेर अँड लवली झोपलोच असतो ना. पण आता हे असंच आहे. याने काय होईल? काही नाही होणार. याने काय होईल? काही नाही होणार. याने काय होईल? काही नाही होणार. डेटॉल. दिवाळी आली का एक जाहिरात उठलीच. शेजारचे आलाम काका सोसायटी सोडून गेले का? हे आलाम काका कोण? हे आमचे लहानपणी बाळा. उठा उठा, मोती स्नानाची मरा. अरे आमचे खरे वाक्य तरी आम्हाला एवढी तकलीफ आहे. ते सगळं खोटं आहे, पण कोणी बोला ना. आता तुम्ही सगळे महिला मला उत्तर द्या. तुम्ही सगळे मेकअप करता, काय अनुभव आहे तुम्हाला मेकअपचा? साधारणपणे 3 वेळा पावडर लावतो तुम्ही दिवसभरात. कोणत्या पावडरने तुम्हाला ताकद आली? नाही. जुन्या काय, मग हिंदीत एक शब्द आहे ना, दुनिया झुकती है. आता आमच्यासारखं खरं बोलतं तर तकलीफ होते, बाकीच्यांचं होत नाही. मग आपल्याला अटॅक येण्याचं कारण आहे का? इथं होतो आपण. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. वन हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका.
in blood two types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In blood, hemoglobin is present. That is why blood has a red color. Yes? तुम्ही काहीच बोला ना. Yes. When the thinking is high, Abraham, hey! When the thinking is high and blood of circulation to heart is lower, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त जेव्हा पुरवठा कमी होतो तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. मी हा म्हणले नाही, नाही म्हणले नाही. आणि अटॅकला औषध नाही. इट हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरा. टेन्शन घ्यायचं ना, हसत जायचं. आता तुम्ही माझे कीर्तन ऐकून गेले ना, 6 महिने अटॅक बिटॅक काय नाही, फ्रेश रक्ताभिसरण क्लिअर झालं तुमचं. कारण जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत, कानात्या पण हसत नाही, एकदम पालथ्या मेंदूची नुसती हसणं. चला पुढं, तुम्हाला सरकायचंच कुठं. अंगातली ताकद जपून वापरा. 7 सांगायचे बरं का. 2, खिशातला पैसा जपून वापरा. पैशाला जपा. लक्ष्मी चंचल आहे. समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावी लागते, एवढं ध्यानात ठेवा. सच शिकलं. पैसा जपून वापरा. आणि 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे किती पैसे आहेत? 105 TMCचं जायकवाडीने तळ गाठलाय. तुझ्याकडे किती नोट आहे? किती आहे तुमच्याकडे? 3 BHK, 4 BHK. पैसा जपून वापरा. आणि पैसा नसल्यावर काय होतं ही मॅच सांगायची गरज नाही. बसलेल्या लोकांना 2च वर्षापूर्वी आलेला अनुभव आहे. आपल्या बापाला कोरोना झाला तर कोणी रुपया नाही दिला. बिचारा मेला. आपला बाप बिचारा साधा होता, भोळा होता. परत तर कधी परत कधी येणार नव्हता. गेला आपला बाप. आपला बाप गेला बाळा, गेला आपला बाप. पुढे सांगू, नवरा बायको दोघांना कोरोना झाला, दोघांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. बाळा एक खाट कधी रिकामी झाली एका खाटाला कळली नाही. नवरा गेला, बायकोला कळलं नाही. बायको गेली, नवऱ्याला कळलं नाही. आणि दोघांनाही पाणी पाजायला मुलगा आला नाही. खरं आहे का खोटं आहे बोला? ज्याला कोरोना झाला ना महाराज, त्याची मुलगी बापाचं तोंड पाहिला शेवट नाही आली. गाय मेले तर पुरले जाते, बैल मेला तर पुरला जातो. त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळलीत. ज्याला कोरोना झाला त्याच्या गाईचं दूध सुद्धा लोकांनी डेअरीला घेतलं नाही. बाळा ज्याला कोरोना झाला त्याला दळण दिलं नाही लोकांनी. दळण त्याच्या घराभोवती काट्या टाकल्या. हो, काट्या टाकल्या. गेली आई. महिला मंडळ 13व्याचे नैवेद्य केले. 13 कुत्र्यांनी खाली, पण माणसाने खाली नाहीत. लांबचा काळ आहे. अंगातली पैसा, खिशातला पैसा जपून वापरा. महिला मंडळ तुम्ही कशातही पैसा घालू नका. लग्नात फटाके 80,000चे, नवरदेव बहिरा. आता तर तुम्ही विक्रम केलाय खर्चाचा, विक्रम. हळदी इतका खर्च लग्नाला आहे सध्या. आता तर नवीनच आयटम आणला महिलांनी यावर्षी, मेहंदी. अरे तुमचे डोके फिरले का काय? मेहंदीला लाख रुपये खर्च आहे. मेहंदीला नवरीची आई डान्सर आहे स्पेशल. खरं आहे का खोटं आहे बोला? मेहंदीला 80,000 खर्च. जेवण आहे 500 लोकांचं. कशाला?
मेहंदीला. आणि 10 रुपयाला कोण आहे मेहंदीचा? ते कोण का काय म्हणते त्याला? कोण 10 रुपयाला येतो. अगं बाई, एक बादलीभर मेहंदी घे आणि नवरीच बादलीतून वर काढ ना. काय करायचं? काय मेहंदी आहे? आणि नवरीची मेकअप जरा लग्नात कमी करा. अहो, नवरदेव फसला दुसऱ्या दिवशी हो. तो म्हणला मला वाटलं कलवरी आहे. काय मेकअप आहे नवरीची लग्नात. इथवर मेहंदी, हिरव्या बांगड्या, बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं खालून चमकी, इथं मधल्या फटीत चमकी, इथं कलर, इथं कलर, केसाला असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग पुरे केस मोकळे. अगं तू घुमती का हिंडती काय? आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी को होते का ना व्याकरण शिकायला? एव्हा, तेव्हा, केव्हा. कशावय टिंबदी ती याडपटाची ती. एव्हा, तेव्हा, केव्हा. अय्या, एव्हा, तेव्हा, केव्हा. अय्या, वाव. पैसा दानात घाला, पैसा मानात घालू नका. हो, शिका विचारे साहेबांचा एवढा मोठा भव्य दिव्य खर्च, पण फक्त समाजासाठी आहे. चांगल्या ठिकाणी पैसे घाला. नको तिथं कसे. मला 31 वर्ष झाली महाराज झालेला. मी अजून पाण्याची बाटली विकत